मी स्वागत करतो चॅनलच्या वतीने. तर शुभम सरांची ओळख थोडीशी जेवढी मला माहिती तेवढी मी करून देतो. त्यानंतर शुभम सर स्वतःबद्दल सांगतीलच. तर शुभम सरांचा आणि माझा कॉन्टॅक्ट मागच्या 7-8 महिन्यापासून आहे. शुभम सर कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे, कोल्हापूर तालुक्यामधील आहेत आणि जबरदस्त असा एफओचा स्टडी होता. बऱ्याचशा नाबार्ड एक्झाम दिल्यात, बऱ्याचशा मेन्स एक्झाम दिल्यात आणि ते या प्रयत्नामधून कृषी सेवक या पदावर रुजू होणार आहेत आणि टॉपर म्हणजे चांगले मार्क घेऊन, जबरदस्त मार्क घेऊन. तर त्यांची स्ट्रॅटेजी आपल्याला या व्हिडिओमधून कळणार आहे. उद्याचा ग्रामसेवक पेपर आहे, येणाऱ्या महाबीज परीक्षा आहेत, वखार महामंडळ आहे, बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या. तर जवळपास आपल्याला अर्धा पाऊण तास सर वेळ देतील. तर सर, पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. तुमचं बॅकग्राऊंड काय, कुठली डिग्री आणि अभ्यास कसा ओव्हरऑल चालू करू शकता? ओके सर. सगळ्यात पहिल्यांदा सर धन्यवाद. तुमच्या टेलिग्रामच्या युट्यूब चॅनलवरती मला इन्व्हाइट केलं आणि गेल्या 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करत होतो आणि कुठेतरी या प्रिपरेशनचा फायदा येणाऱ्या माझ्या कृषी मित्रांना व्हावा यासाठीच आपलं डिस्कशन या अगोदर झालं होतं. तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव शुभम एकनाथ चौगले आहे आणि मी दापोली कृषी विद्यापीठातून बीटेक फूड टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएशन 2021 मध्ये पास आउट आहे. त्याच्यानंतर गेल्या 2-3 वर्षापासून स्पर्धा परीक्षा प्रिपरेशन करत होतो. 3 एएफओच्या मेन्स इंटरव्ह्यू, बऱ्याच बँकिंगचे इंटरव्ह्यू सुद्धा आणि नाबार्डचा एक मेन्स इंटरव्ह्यू मी अटेंड केलेला आहे गेल्या वर्षी. आणि एवढ्या सगळ्या प्रयत्नातून यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी सेवक यापदी मी येत्या काही दिवसात रुजू होणार आहे कोल्हापूर कृषी विभागामार्फत. आणि सरांच्या ह्या कॉन्टॅक्ट थ्रू मला आज तुमच्यासमोर माझी स्ट्रॅटेजी आणि मी ज्या पद्धतीने अभ्यास केला हे मांडायला मिळतं ही माझ्यासाठी एक म्हणजे एक खूप चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल सरांचे मनापासून धन्यवाद. तर शुभम सरांचं आणखी एक सांगायचं राहिलं, त्यांचं बॅकग्राऊंड फूड टेक्नॉलॉजी आहे. हो सर. बरोबर आहे. हो म्हणजे सर. आपण कसं म्हणतो, म्हणजे माझ्या बाबतीत बरं की बाबा मी ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, मग माझ्या ह्याच्याने ऍग्रिकल्चरचं कसं काय होणार? बरोबर तर आहे. एक फूडटेकवाला माणूस ऍग्रिकल्चरचा सर्व डिपार्टमेंटचा अभ्यास करून टॉपरचे मार्क घेऊ शकतो, टॉपर येऊ शकतो, मग आपण का नाही? बरोबर आहे. तर मला एक स्पेशल तुम्हाला असं एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की हा सर, सर. डिप्लोमाचे मुलं, खरंच डिप्लोमाच्या मुलांच्या मनामध्ये खूप असं वाटतंय की आपल्याला होणारच नाही का? तर त्या मुलांसाठी स्पेशल मला डिप्लोमाच्या मुलांसाठी सांगा काय केलं पाहिजे? सर, सुरुवातीला जेव्हा मी 2021 ला पास आउट झालो त्यावेळी मी पण ब्लँक होतो, म्हणजे कोणती तयारी करायची. पण माझ्या एका मित्राने, म्हणजे एक सिनियर प्रोफेसर आहेत माझे, त्यांनी मला सजेस्ट केलं, अमोल पवार सर म्हणून आहेत त्यांनी, की एएफओला तू करायचा. हे म्हणजे मला थोडंसं सुरुवात जेव्हा केली ऍग्रिकल्चरला तेव्हा समजलं की आपल्या फूड टेक्नॉलॉजीपेक्षा कितीतरी सोपं ऍग्रिकल्चर आहे. फक्त इंटरेस्ट घेऊन जर ती गोष्ट केली ना तर ती खूप सोपी वाटते. आणि सुरुवातीला एक वर्ष स्ट्रगल झाला, पण नंतर एक अटेम्प्ट एएफओचा मेन्स दिली, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो, मग थोडा कॉन्फिडन्स गेन झाला आणि तिथून पुढे जी लिंक लागत गेली ते अभ्यासाची मजा यायला लागली ऍग्रिकल्चरची. डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी मला एक मेसेज पोहोचवायचा आहे की तुम्ही जुन्या कृषी सेवक जी परीक्षा होत होती त्याचा पॅटर्न सोडून नवीन स्ट्रॅटेजीज अडॉप्ट करा. आणि ज्यांनी डिप्लोमावाल्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्यांनी एएफओ साठी मस्ट फॉर्म भरा, मस्ट. याचं रिझन आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या एक्झामसाठी तयारी करताय, मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तयारी करताय, त्यावेळी त्याच्या खाली असणाऱ्या पदांची तयारी ऑटोमॅटिकली होऊन जाते. सिलेबस तर सेमच असतो, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते. आणि एएफओ असा एक वाईड प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये म्हणजे सिलेबसच नाही, विदाऊट सिलेबस तुम्हाला स्वतःहून सगळ्या गोष्टींना अडॉप्ट करायचंय. आणि ते करताना एवढा जास्त अभ्यास होतोय की सिलेबस दिलेल्या परीक्षा खूप इझी वाटतात. आणि याचाच फायदा मला आता कृषी सहाय्यक मध्ये झाला होता. म्हणूनच म्हणजे हे जे मला यश मिळू शकलं ह्याच्या पाठीमागे कुठेतरी 2-3 वर्ष जी एएफओ साठी घेतलेली मेहनत आणि नाबार्डसाठी घेतलेली मेहनत सुद्धा कामी आली मला. सर, बरेचसे मुलं क्वेश्चन विचारतायत की सर, आपण जेव्हा ऍग्रिकल्चरच्या एक्झामचा अभ्यास करतो, आता कृषी सेवक तर होऊन गेले, जे झालं ते बरोबर. पार पडलं. आता आज उद्या ग्रामसेवक सुद्धा चालू आहे. त्यानंतर येणारी बरोबर. तुमची महाबीज आहे, वखार महामंडळ आहे, कृषी विद्यापीठ. या बरोबर. एक्झामचा तुम्हाला एकत्रित अभ्यास जर करायचा असेल तर ऍग्रिकल्चरसाठी सोर्स कुठला बेस्ट आहे? बुक म्हणा किंवा एखादी वेबसाईट म्हणा, काय सोर्स? सर, आता तेवढ्यासाठी मी एक बुकचं माझ्यासोबत ठेवलंय. हे बुक आहे ज्याचं नाव आहे एसेन्शियल्स ऑफ ऍग्रिकल्चर. म्हणजे तुम्ही या बुकला ऍग्रिकल्चरचा श्री गणेशा जरी म्हटलं, श्री गणेशा तरी चालेल. ह्या पुस्तकामधून मी ज्यांनी कृषी सेवकचा पेपर दिला होता त्यांना समजेल की ह्या पुस्तकातून जवळपास 35 पेक्षा जास्त प्रश्न हे कृषी सेवकला प्रत्येक शिफ्टमध्ये, म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये 35, काही शिफ्टमध्ये कमी जास्त झाले असतील, पण मिनिमम 20 ते 25 प्रश्न या पुस्तकामधून पडत होते.
त्यामुळे हे नारायण नांगरे सरांचं पुस्तक आहे. म्हणजे काही प्रमोशन वगैरे नाही, पण ह्या गोष्टीचा आपल्याला नक्की फायदा होणार आहे. येणारी महाबीज असेल, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, विद्यापीठची कृषी सहाय्यक एक्झाम असेल किंवा भविष्यात अजून एकदा कृषी सेवकची परत एक ऍडव्हर्टाईज येण्याचे चान्सेस असू शकतात येत्या काही काळामध्ये. वॅकन्सी झाल्या, मास रिटायरमेंट आहे असं समजते. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून हे पुस्तक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यासोबत सिलेबसशी रिलेटेड काही गोष्टी अजून आहेत, त्याच्या पीडीएफ मी सरांना त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती पण सरांना पाठवून देईल. त्या सर पाठवून देतील, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ह्यासोबत अजून एक सोर्स म्हणून त्या गोष्टी उपयोगाला येतील. तर आणखी मला एक ऍग्रिकल्चर सोबत विचारायचं आहे की बऱ्याचशा मुलांना भीती अशी वाटते, म्हणजे आधी असे रिलॅक्स होतात की रिझनिंग क्वांट आहे, आपण तर कसंही करून घेऊ. परंतु हा, खरा खेळ तुम्हाला कृषी सेवकला संपला. म्हणजे बरोबर आहे, नॉन बरोबर. टेक्निकल वरती लक्ष द्यायला पाहिजे. माझा हो, प्रश्न हो. तुम्हाला समजला असेल. नॉन हो टेक्निकल सर. स्पेशली त्यातून 4ही विषय, त्याची तयारी ओव्हरऑल कशी करायला पाहिजे? सर, बेसिक आता ह्या एक्झाम काय बँक लेवलला एकदम जास्त डिफिकल्टी लेवल आहे अशातला काही भाग नाही. एकदम बेसिक आहे. फक्त आता कोणती एजन्सी आपली परीक्षा घेते हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण टीसीएसचा क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. आयबीपीएसचा पॅटर्न वेगळा आहे. आयबीपीएस म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी बँक क्लर्कचे प्रिलिम्सचे पेपर, हे जे पेपर आपण बघितले ना, तर कृषी सेवकमध्ये ऍज इट इज सेट्स पडले होते. म्हणजे जे पेपर बँक एक्झामचे प्रिलिम्समध्ये क्लर्कचे विचारले गेले होते तसेच पडले होते. आणि भविष्यात ज्यावेळी कृषी सहाय्यक विद्यापीठची, महाबीजची वगैरे एक्झाम आयबीपीएसनेच घेतली, तर म्हणजे मला एक आवर्जून हीच गोष्ट सांगायची आहे की आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्सचे, मग ते आरआरबी क्लर्क प्रिलिम असतील किंवा आयबीपीएस क्लर्क प्रिलिम, ह्याचे पेपर पीवायक्यू परिपूर्ण अभ्यास करा. सगळे पीवायक्यू जर तुम्ही सोडवला, त्याचे जर अनालिसिस केला, तर आपल्याला कुठल्याही सोर्सची दुसऱ्या गरज नाही. स्पेशली क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशसाठी. मराठीमध्ये आयबीपीएसचा पॅटर्न मला वाटतं खूप सोपा आहे. जसा टीसीएस मध्ये वगैरे किंवा एमपीएससीचा पॅटर्न आहे एकदम डीप मध्ये ग्रामर, तसं नाही आहे यांचं. एक बेसिक उतारा दिलेला आहे किंवा वाक्यांमधील त्रुटी काढणं, चुका काढणे, शब्दांचे समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द असतात ते, या प्रकारचा सोपा पॅटर्न आहे. पण इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग या 3 गोष्टींसाठी आयबीपीएस ज्यावेळी घेत असेल त्यावेळी आपल्याला आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्स, आणि जर टीसीएस घेत असेल तर आपल्याला एसएससीचे सीएचएसएल किंवा एसएससीचे सीजीएल ह्याचे प्रिलिम्सचे पेपर आपल्याला पीवायक्यू अनालिसिस करावं लागेल. बाकी सर कोणताही क्लास वगैरे असं कुठल्याही प्रकारचे सोर्स तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकत नाही. ती एजन्सीचा हिस्ट्री बघितल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी समजणार आहेत. आणि एक एजन्सी असते, तो आपला पॅटर्न कधीच सोडत नाही. तुम्ही कृषी सेवकला बघितला, ग्रामसेवकला सुद्धा पॅटर्न तोच आहे. लेवलमध्ये एकदम इझी येणार किंवा हार्ड येईल. येणाऱ्या समजा आता विद्यापीठ कृषी सहाय्यक होईल, थोडंसं मोठं पद आहे, त्याची लेवल वाढू शकते. पण जो पॅटर्न राहणार आहे तो एकदम सिमिलर राहणार आहे. त्यामुळे तो पॅटर्न समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. बरोबर बोललात सर अगदी. सर आणखी आता असं होतंय की आपल्या ऍग्रिकल्चरच्या या पूर्ण विश्वामध्ये ओके. ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी एकाच पदाशी गोल गोल घुमतो, ते म्हणजे एएफओ आणि दुसरं सोडलं तर बरोबर. कृषी सेवक. हो, हे हो. पदं सोडून मग भारताच्या लेवलच्या एक्झाम असतील किंवा महाराष्ट्राच्या लेवलच्या एक्झाम असतील, या एक्झाम कुठल्या एक्झाम आहेत किंवा कशी प्रिपरेशन करायला पाहिजे, किंवा एखाद्या एक्झाम असतील की ज्या तुम्ही फोकस करू शकता? आता सर, सगळ्यात ऍग्रिकल्चरमध्ये सगळ्यात टॉपची एक्झाम, सगळ्यात हायेस्ट टॉपची एक्झाम म्हटलं तर नाबार्ड ग्रेड आहे. म्हणजे त्याचे सॅलरी पर्क्स असतील हे बघितल्यानंतर लाईफ आउटस्टँडिंग आहे. पण म्हणजे वॅकन्सीज खूप लिमिटेड असतात. पण असं नाही की आपण क्रॅक करू शकत नाही. विथ प्रॉपर स्ट्रॅटर्जी आपण जर ठेवली तर सब्जेक्ट जास्त असल्यामुळे आपल्याला सेक्शनल कट ऑफ काढणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. पण खूप इझी एक्झाम आहे ऍग्रिकल्चरचा. ज्याचा अभ्यास खूप चांगला आहे, ग्राउंड लेवलला रुरल डेव्हलपमेंट ज्यानं समजून घेतली त्या व्यक्ती, किंवा देशाची जडणघडण ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने कशी चालू आहे करंट बेसिसवरती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण आढावा केला तर ती एक्झाम खूप सोपी आहे. आणि जवळपास मला म्हणजे सांगायला तर मी बिंदास सांगू शकतोय की नाबार्ड ग्रेड ही अशी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये अराउंड 24 लाख पेक्षा जास्त पॅकेज आपल्याला वार्षिक एवढं मिळतं. आणि क्लास 1 म्हणजे एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कसा असू शकतो, तर नाबार्ड ग्रेड या मॅनेजर हा पूर्ण जिल्ह्याचा एक मॅनेजर असतो, जो त्या जिल्ह्यातील पूर्ण सहकार आणि वित्त संस्थांना वित्त पुरवठा करू शकत असतो. म्हणजे ही कृषी सेवक असू द्या, एएफ असू द्या, यांच्यापेक्षा कितीतरी म्हणजे 1000 ते 1500 पट जास्त पोस्ट मोठी आहे ती. फक्त कन्सिस्टंटली एफर्ट घेतले ना तर होऊ शकतात. त्याच्यानंतर सर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक एक्झाम आहे ज्याच्यामध्ये आपल्या यंग ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सना संधी मिळते. तर ती पण एक्झाम खूप सोपी आहे. मास रिक्रुटमेंट होते. गेल्या वर्षी जवळपास 1,500 ते 2,000 जागांसाठी रिक्रुटमेंट झाली होती ऑल इंडियामध्ये. एवढी रिक्रुटमेंट कुठेच बघायला मिळत नाही. सेंट्रल लेवलला ज्यावेळी रिक्रुटमेंट होते त्यावेळी 4 झोन मध्ये डिवाइड होते ती.
आणि झोन वाईज कॉम्पिटिशन डिवाइड झाल्यामुळे सोपे एक्झाम क्रॅक करण्यासाठी. ही बऱ्यापैकी कृषी सहाय्यकची जी आपली लेवल आहे त्याच लेवलने त्याचा प्रिलिम्स आणि मेन्सचा पेपर असतो. त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही. ती एक एक्झाम टार्गेट करू शकतात. ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ही एक एक्झाम आहे. त्याच्यानंतर तुम्ही परवा एक सेशन घेतलं होतं आरआरबी पीओ, आरआरबी स्केल 2 मॅनेजरसाठी. लिमिटेड वॅकन्सी असतात, पण ऍग्रिकल्चरचा एक्सपिरियन्स 2 वर्षांचा, ऍग्रिकल्चर किंवा अलाइड फील्ड मधला कोणताही. आणि सर ती पण पोस्ट एकदम जबरदस्त आहे. म्हणजे अशी पोस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लाख, सव्वा लाख रुपये तुमचे कुठेच गेलेले नाहीत आणि आउटस्टँडिंग लाईफ. तुम्ही डायरेक्टली सिनियर मॅनेजरला जाता. ज्या एएफओला 7 ते 8 वर्ष काम करून जी पोस्ट मिळू शकते, ती पोस्ट डायरेक्ट तुम्हाला 1-2 वर्षाच्या प्रयत्नांमध्ये मिळू शकते. त्याच्या खालोखाल सर आपल्या एमपीएससीच्या एक्झाम्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला कृषी उपसंचालक असेल, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि आपली ही कृषी सहाय्यक झालेली भरती. आणि याच्यातून प्रमोशनच्या पण एक्झाम आहेत. आणि ह्याच्याबरोबर सर सेंट्रल वेअर हाऊसची एक्झाम आहे. त्याच्यानंतर आपली राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सची एक्झाम आहे. त्याच्यानंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आता ऍडव्हर्टाईज आलेली आहे. आपले ग्रॅज्युएट ऍग्रिकल्चरचे सगळे भरू शकतात फॉर्म तिथे सुद्धा, कारण ती खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची सुद्धा एक्झाम विचारली जाते. सीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एक्झाम असते, नॅशनल सीड कॉर्पोरेशनची. तर सर न्युमरेबल अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त आपण प्रत्येक ठिकाणी अप्लाय केलं पाहिजे. आणि बेसिक तर सर एकच आहे, हे जे पुस्तक मी सांगितलं होतं हे सगळ्यात बेसिक. हा पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर कुठलीही एक्झाम असते, मोर दॅन 50% अभ्यास हा आपला इथेच कव्हर होणार आहे. फक्त ऍडिशनल गोष्टी आपल्याला बाहेरून सोर्सेस फाइंड आउट करून करावं लागणार आहे. सर तुम्ही आता बऱ्याचशा एक्झामचा इथे उहापोह केला, परंतु मला स्पेशली विचारायचं काय, कारण तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाबार्डची ग्रेड आहे, जी एक्झाम सर्वात हा सर. कठीण, पेमेंट सर्वात जास्त, ती क्रॅक हो केली. सर. हो त्यानंतर सर. मेन्स सुद्धा दिली. हो थोड्याशा सर. 1-2 मार्कने तुमचा इंटरव्ह्यू दिलाय. हो हो. मला एक सांगा, जी एक्झाम सर्वात कठीण आहे, त्या एक्झामचा कट ऑफ एकदा विद्यार्थ्यांना कळू द्या तुमच्याकडून, की किती कमी लागतो? सर आता सांगायला झालं तर नाबार्ड ग्रेड हे म्हणजे लोकांना वाटेल, मी आता पहिल्यांदा सांगतो की ह्या एक्झाम मध्ये ऑल इंडिया फक्त 170 वॅकन्सी झाल्या होत्या, फक्त 170 गेल्या वर्षी. आणि याच्यासाठी फॉर्म आले होते जवळपास 1,45,000 एवढे आले होते. 1,45,000 फॉर्म मध्ये आपल्याला 170 साठी आपल्याला वाटते की कट ऑफ हा खूप जास्त जाईल. पण मी गेल्या वर्षी सांगतो, आपला नाबार्ड ग्रेड एचा जनरलिस्ट पोस्टचा जो कट ऑफ आहे तो 200 पैकी फक्त 45 लागला होता. 200 पैकी आणि जो 45 मार्क. 45 मार्क्स, हा. आणि जी फूड मधून अप्लाय केलं होतं त्यांचा कट ऑफ लागला होता 17.25 200 पैकी. 200 पैकी 17 मार्क. 17.25 मार्क्स अरे हा बाप. कट ऑफ लागला होता. आणि त्याचसोबत ही जी ऍड येते याच्यामध्ये ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, सॉइल सायन्स साठी लँड डेव्हलपमेंट आहे, डेअरी टेक्नॉलॉजी वाल्यांसाठी डेअरी प्रोसेसिंग मॅनेजर आहे, त्याच्यानंतर फिशरीजचा आहे, फॉरेस्ट्री आहे, ऍग्रिकल्चरच्या स्पेशल वॅकन्सीज येतात. त्यानंतर फायनान्स आहे, सीए आहे, कम्प्युटर सायन्स आहे, आयटी आहे, लॉ आहे, लॉयर्स, या सगळ्या वॅकन्सीज येतात. आणि सर गेल्या वर्षी जे कम्प्युटर सायन्स आहे त्यांचा 200 पैकी फक्त 9 मार्कचा कट ऑफ आहे नाबार्डचा. 200 पैकी 9 मार्क. जी परीक्षा तुम्हाला 2 लाख रुपये प्रति महिना पगार देणार आहे, 9 मार्कचा कट ऑफ आहे फक्त. म्हणजे याचा अर्थ मुलांपर्यंत ती परीक्षा पोहोचलीच नाहीये. किंवा मग हा. असं होत असेल की समजा आता ऍग्रिकल्चरच्या आहेत, 2च जागा आहे, मी कशाला फॉर्म भरू, हो असंही होत असेल. आणि 2 जागेसाठी फक्त 500-600 फॉर्म येत असेल इंडियामधून. हो हो. म्हणजे मी गेल्या वर्षी 2 जागांसाठी दिलं होता तर 750 फॉर्म आले होते गेल्या वर्षी. पण या 750 मधले मला वाटतं एक सर फक्त 300 मुलांनीच फक्त एक्झाम अटेंड केली. फक्त 300 मुलांनी एक्झाम अटेंड केली. आणि मेन्सला जी मुलं आली होती, मेन्सचा नाबार्डचा रेशो आहे एका जागेसाठी 25 मुलं. तर फक्त 18 मुलं मेन्ससाठी पात्र झाली होती. 20 घ्यायला लागतं, 17 त्याच्यापेक्षा कमी होऊन गेले. 25 घ्यावे लागतात, बघा त्याच्यापेक्षा मुलांनो, सुद्धा कमी. ऐकून घ्या सरांकडून. अशा एक्झाम ज्या असतात त्या माहिती असतात, जागा कमी असतात, परंतु आपण घाबरतो. 2च जागा, किती मोठे फॉर्म येतील. असं करू नका, प्रत्येक एक्झामचे फॉर्म भरा. ठीक आहे. त्यानंतर सर मला एक विचारायचं आहे, तुमचा स्कोर किती आहे कृषी? माझा कृषी सेवकचा स्कोर आहे 151 200 पैकी. 151 मार्क. आपण एखाद्या लग्नामध्ये गिफ्ट देतोय 51 रुपीज, 101 रुपीज, असं 151 स्कोर आहे तुमचा, बरोबर आहे? सर आजही कृषी सेवक मध्ये फेल झालेल्या मुलांना विचारा, तो मुलगा सांगेल की सर 120 प्लस घेणं सुद्धा कठीण होतं. मग 151 मार्क कसे आलेत हे कळू द्या एकदा आमच्या मुलांना. सगळं 151 मार्क आले कसे? बरोबर आहे सर. म्हणजे ज्यावेळी कृषी सेवकचा सिलेबस वगैरे आला होता आणि आयबीपीएस एक्झाम घेणार समजलं होतं, त्यावेळी असं वाटलं होतं की
कुठेतरी एएबओच्या सिलेबसवरती किंवा एएबओच्या लेवलचा, पण लँग्वेज एकदम सोपी. आणि सर एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. पेपर हा एएबओच्या बेसवरती होता कन्सेप्च्युअली, पण त्याची जी लँग्वेज होती डिफिकल्टीची ती एकदम इझी ठेवली होती त्यांनी. पण सर काय झालं सर, जे लोक एएफओ किंवा कंटिन्युअसली अभ्यास करत होते त्यांना ती लँग्वेज सोपी वाटली. पण ज्यांनी फक्त कृषी सेवकच टार्गेट केली होती त्यांच्यासाठी पेपर सोपाच होता, त्यांचा अभ्यास पण खूप चांगला होता, पण एक्सपिरियन्स नवीन होता. त्यामुळे त्यांच्या सिली मिस्टेक झाल्या होत्या. आणि क्वांट रिझनिंगची बेसिक तयारी आधीपासून मी करत होतो बँकच्या एक्झाममुळे, त्यामुळे ती खूप सोपी गेली. जनरल नॉलेजसाठी सर मी 3 महिन्याचं जनरल नॉलेज परफेक्ट करून गेलो होतो एकदम, म्हणजे लेटेस्ट मधल्या ज्या घडामोडी आहेत. मग त्याच्यामध्ये सर बँक आणि स्पर्धा परीक्षा असं वेगळं काय नाही. जनरल नॉलेज करायचं म्हटल्यानंतर तुम्ही एकच सोर्स वापरा, तुम्हाला सगळीकडे म्हणजे इव्हन युपीएससी सारख्या एक्झामला सुद्धा जनरल नॉलेज तेच लागू होतं जे आपण इकडे करणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय वेगळा सोर्स असा नाही. एक सोर्स 3 महिने प्रॉपर शोधायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यासोबत ऍग्रिकल्चरसाठी मॉक टेस्ट दिल्या होत्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एएफओचे सगळे शोधून काढले होते, ते प्रॉपर केले होते. आणि बेसिक कारण ही जी भरतीची जी रिक्वायरमेंट होती ही आहे ग्राउंड लेवलला. त्यामुळे कृषी सेवकाची पहिला कामे समजावून घेतली होती की यांना कामे काय करायला लागतात, आणि त्या पद्धतीनंच अभ्यास केला होता. की सीड ट्रीटमेंट असेल, सेरिकल्चर असेल, किंवा आपलं ग्राउंड वॉटर असेल, वॉटरशेड मॅनेजमेंट असतील, ह्या सगळ्या गोष्टी किंवा क्रॉप्सची रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल ह्याच्यावरती. त्यामुळे एक्झामची रिक्वायरमेंट पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे की ती पोस्ट काय आहे, त्याचं काम काय आहे, त्याच्यावर नंतर तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जाणार आहे. आणखी मला एक क्वेश्चन आठवतो सर, कृषी हा. सेवक मधला मला आठवतो असा की एकदम सोपा क्वेश्चन आहे, सर्वांना माहिती आहे. मार्जिनल फार्मर हा 1 सर. हेक्टरच्या कमी, बरोबर. परंतु ऑप्शन मध्ये हेक्टरच नव्हतं. म्हणजे नव्हतं, आयबीपीएस एकच अशी होतं. गुगली टाकते. हा, असं ऍक्च्युली हा म्हणजे क्वेश्चन होता तो डायरेक्टली बुक मधून कट कॉपी पेस्ट केलेला होता. पण बरोबर. त्याच्यामध्ये आयबीपीएसने फक्त ऑप्शन्स बदलले. आता ज्याने शेती ज्याची स्वतःची आहे, ज्याने डीप स्टडी केलाय, त्याला माहितीये की एका एकरचं कन्व्हर्जन हेक्टरमध्ये केलं जातं, हेक्टरचं कन्व्हर्जन एकरमध्ये केलं जातं. तिथे ती गुगली टाकली होती. बऱ्याच लोकांनी म्हणजे डायरेक्ट ऑप्शन देऊन टाकले त्याच्यामध्ये, कारण ऑप्शन देताना त्यांनी हेक्टरचाच दिला होता, पण त्याच्यासमोर फक्त एकर जोडलं होतं. हा एक ऑप्शन दिला होता. त्यामुळे ती मुलांनी काही न बघता डायरेक्टली तो ऑप्शन सिलेक्ट केला होता. मग ह्या अशाच मिस्टेक आयबीपीएस मध्ये होतात. आणि एएफओ मध्ये दरवर्षी जे इंटरव्ह्यू देतात, म्हणजे माझे 3 पर्सनल इंटरव्ह्यू झालेत. 3 इंटरव्ह्यू मध्ये माझे कुठेतरी 1 मार्क 2 मार्कने माझी फायनल सिलेक्शन राहिले. तर तेव्हा तो एक प्रश्न एकदम फायनल वेळी ज्यावेळी समजतं आपल्याला की 1 मार्क मध्ये सिलेक्शन राहिले, त्यावेळी तो 1 वर्ष पूर्ण त्रास देतो. त्यामुळे आयबीपीएस ला जर अडॉप्ट करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लँग्वेज वरती काम करावं लागेल, आणि प्रश्न डोळ्यात तेल घालूनच वाचावा लागतो. ही एक गोष्ट आहे मला आयबीपीएसच्या बाबतीत. मला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हा सर. सर्व मुलांना लवकर सक्सेस पाहिजे, यश पाहिजे, की बाबा मी एक्झाम दिली की मी लागलोच पाहिजे. हो परंतु सर. शुभम चौगुले सरांनी 3 इंटरव्ह्यूत एएफओचे दिले. हा. पहिला प्री दिली, मेन्स दिली, इंटरव्ह्यू एक वेळेस, अशा प्रोसेस 3 वेळेस. मग ह्या गोष्टी झाल्यानंतर माणूस निगेटिव्ह होतो, डिप्रेशन मध्ये जातो. की यातून निघायचं कसं बाहेर? खूप म्हणजे सगळे आजपर्यंत यशाचे इंटरव्ह्यू घेतायत, परंतु मला या बरोबर. यशाच्या मधून तुम्हाला मागचं जे अपयश होतं ते सुद्धा मुलांना समजून सांगा की अपयशातून कसं यशाकडे जायचं. सर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे घरच्यांचा थोडासा सपोर्ट चांगला होता. म्हणजे घरात वडिलांची सर्व्हिस सुद्धा गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे त्यांनी सांगताना मला सांगितलं होतं की 2-3 कितीही प्रयत्न लागू देत, पण आपल्याला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे. आणि डोक्यात ठेवून दे की आपल्याला म्हणजे सरकारी नोकरीचे फायदे मी जवळून बघितले होते त्यांच्यामुळे. त्यामुळे मला त्यांनी सांगितलं की हेच जर तुला लाईफस्टाईल चांगली जगायची असेल तर तुला कुठल्याही परिस्थितीत गव्हर्नमेंट जॉबच मिळवावा लागेल. त्यामुळे ते एक मोटिवेशन होतं की कुठेतरी आपल्या आई वडिलांचं नाव मोठं व्हावं गव्हर्नमेंट जॉब, कारण सोसायटीमध्ये गव्हर्नमेंट जॉबला खूप रिस्पेक्ट आहे. आणि ह्याचमुळेच शेतकऱ्यांची मुलं वगैरे असतील, आपले सगळे विद्यार्थी मित्र प्रयत्न करत असतात. फक्त अपयश एवढं आहे की गव्हर्नमेंट जॉब करताना पहिल्याच प्रयत्नात सक्सेस मिळणारे खूप कमी म्हणजे 5% ते 10% मुलं असतात. माझ्या कॉन्टॅक्ट मधली खूप कमी लागलेत. आजूबाजूचे पण मित्र वगैरे लागत असतील तर खूप रेअर असतात. कारण ती एक्झाम समजून घेण्यासाठीच 1-2 वर्ष लागतात. सिलेबस समजवण्यासाठी, त्याचा पॅटर्न किंवा आपण कुठे चुकतोय हे समजण्यासाठी 1-2 वर्ष लागतात. तर पहिल्याच प्रयत्नात एएफओ इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. अपेक्षा नव्हती मला. फक्त मी प्रिलिम्स काढली. मेन्समध्ये अभ्यास काहीच नव्हता. फक्त व्यवस्थित ऍग्रीकल्चरचं वर वाचून न रिव्हिजन करता गेलो होतो. तरी सुद्धा व्यवस्थित क्वेश्चन वाचले आणि गेलो. पण सिलेक्शन नाही मिळालं, वाईट वाटलं नाही. कारण पहिल्याच प्रयत्नात खूप मोठे माइलस्टोन गाठला होता. पण नेक्स्ट टाइम स्वतःला ठरवलं होतं की ₹1,00,000 जर पगार मिळवायचा असेल ना, तर कुठल्याही परिस्थितीत ह्या गोष्टींना
म्हणजे आळस असू दे किंवा बाकीच्या गोष्टींना मागे टाकून अभ्यास करावाच लागणार आहे. दरवर्षी वाट बघत होतो कधी एक्झाम येईल. स्वतःच्या डायरीमध्ये मंथली 1 ते 30 पर्यंतचे असे आकडे टाकून ठेवले होते आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये लिहिलं होतं की एवढे दिवस परीक्षेसाठी बाकी आहेत. दररोज खाट करत होतो. आज केलेला रिपोर्ट त्या पेजवरती खाली लिहित होतो. काय चुकल्या, कुठल्या गोष्टी राहिल्या, ह्या सगळ्या गोष्टींचं टाइम टेबल बनवलं होतं. आणि लॅपटॉपमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी फीड होते की आज मला एवढे टॉपिक्स करायचे, तर ते टॉपिक एका महिन्यामध्ये ॲग्रॉनॉमी टॉपिक आहे त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारतात, तर तो किती दिवसात कव्हर करावा किंवा त्या टॉपिकला कव्हर करताना किती रिव्हिजन घ्यायला पाहिजे, जे सोपे टॉपिक आहेत त्याला किती रिव्हिजन, हे एक प्रॉपर स्ट्रक्चर बनवलं होतं आणि हेच मला कंटिन्युअसली सेकंड अटेम्प्ट मध्ये हेल्पफुल ठरलं. आणि सर मला सांगायला म्हणजे असं वाटतं की सेकंड जी माझी एएपओ होती त्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारला होता की 100 डेज एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणारे इंडियामध्ये कोणती स्कीम आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना तो प्रश्न पाहिजे. पण मी त्या प्रश्नाचं उत्तर गडबडीत करताना DNRLM केलं होतं. त्याचा ऍक्च्युअली आन्सर होतं MG नरेगा. आणि मी पुढे गेलो आणि जेव्हा सर फायनल रिझल्ट आला त्यावेळेला मला समजलं की माझं सिलेक्शन फक्त 1.07 मार्कने राहिलं आणि त्या एका प्रश्नाचे जे मार्क होते ते 1.33 होते. एपो मध्ये एका प्रश्नाचा मार्क 1.33 म्हणजे एक प्रश्नामुळे माझं 1 वर्ष पूर्ण खराब झालं आणि त्याच्यासोबत बरंच आर्थिक, मानसिक सगळ्याच गोष्टींचं नुकसान होते. त्यामुळे तयारी करायची आहे तर आपल्याला स्वतःला ठरवून द्यावं लागेल की 2 ते 3 वर्ष खूप चांगली द्यायची आहेत. तिथून पुढची म्हणजे मी एक फॉर्म्युला म्हणजे एक सांगतो बऱ्याच ज्युनियर लोकांना की 3 वर्ष इज इक्वल टू 30 वर्ष. 3 वर्षाची तुमची आत्ताची मेहनत इज इक्वल टू तुमची 30 वर्षाची पुढच्या ऐशोआरामाची लाईफ आहे. या 3 वर्षात जर प्रॉपर स्टडी केला, मोटिवेशन राहून यश येऊ दे, अपयश येऊ दे, पण आपल्याला एकदा ठरवलं ना आपण करायचं आहे, तर ते करावंच लागेल. त्यांचं मी पहिल्या स्वतः दिवशी डे 1 अँड 1 डे त्यात खूप फरक आहे. डे 1 म्हणजे जेव्हा अपयश आलं, ती सुरुवात करताना. पण जेव्हा सिलेक्शन मिळेल, तो 1 डे आहे ना, त्याच्यापेक्षा खूप मोठा असतो. त्या गेलेल्या 3 वर्षांपेक्षा खूप मोठा 1 दिवस आहे फक्त. ते सिलेक्शनचा दिवस. मी स्वतः अनुभवलंय. शुभम सरांसोबत मी मागच्या 6-7 महिन्यापासून आहे. परंतु त्यांचं आणि माझं डिस्कशन झालं होतं, की नाबार्डचा प्लॅन कसा करायचा. तर त्यांची एक प्लॅनिंगची पीडीएफ होती, की कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग पाहिजे. प्लॅनिंग जर असेल, तर ते मग त्यानंतर रिझल्ट काहीही असू दे. परंतु प्लॅन तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे. ॲक्टिव्ह तो प्लॅन झाला पाहिजे तुमचा. आणि हा अनुभव मला खरंच तुमचा खूप छान आलाय सर. हो एक सर. आता एक शेवटच्या आपल्या शेवटाकडे येऊ. ग्रामसेवकची सीरीज चालू आहे. ग्रामसेवकचे पेपर चालू हो आहेत. सर. हो सर. काल झाला तुम्ही पेपर, ते क्वेश्चन तुम्ही बघितले असतील मला बरोबर. माहिती. हो बघितले, तर बघितले. उद्याची जी शिफ्ट आहे, पहिली, दुसरी, तिसरी, तर या मुलांसाठी तुम्ही काय सांगू शकाल? की पेपर सोडवताना म्हणा किंवा मग परवाची शिफ्ट आहे, 2 दिवस त्यांना अजून मिळतात. बरोबर. याच्यावर अॅनालिसिस करून काय करता येईल? सर मी आता म्हणजे तुम्ही जेव्हा मला कॉन्टॅक्ट केला तेव्हा मी एक बसून एक वर्ड फाईल बनवली होती. माझ्या एक्सपिरियन्स वरून किंवा त्याचे बघितले कालच्या शिफ्ट मधले पेपर. पेपर सगळ्यात महत्वाचं सर खूप सोपा पेपर आहे. आणि ज्यांनी टच मध्ये आहेत, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, सगळ्यात महत्वाचं कॉन्फिडन्स ठेवा. खूप इझी पेपर आहे. आणि जेव्हा तुम्हाला क्वेश्चन बघेल त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्ट समजेल ते. ऑप्शन फक्त प्रॉपर रीड करा कारण IBPS आहे. 5 ऑप्शन मध्ये तुम्हाला व्यवस्थित गुरफटलेलं असतं की तुम्ही त्या क्वेश्चनच्या बाहेर भरकटून जाल. तर सगळ्यात महत्वाचा एक सांगायचं आहे की टेक्निकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे टेक्निकलच्या क्वेश्चनला प्रॉपर रीड करा, अनालिसिस करा. कारण नॉट काही क्वेश्चन मध्ये क्वेश्चन असरेटिव्ह म्हणजे सकारात्मक क्वेश्चन दिला जातो, पण शेवटला नॉट हा शब्द युज करून त्या क्वेश्चनचे 4 ऑप्शन फॉल्स केले जातात. हे अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्यामुळे क्वेश्चन प्रॉपर रीड करा. मी PDF सरांना टेलिग्रामवरती पाठवतो. त्या म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर पॉईंट मी मेन्शन केलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतो सुद्धा, की आपल्याला आता वेळेच्या मॅनेजमेंटसाठी सांगेन मी की टेक्निकलचा जो सेक्शन आहे, तो ज्याचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांनी सगळ्यात सुरुवातीला सोडवून घ्या. आणि ज्यांचा अभ्यास खूप कमी आहे किंवा असं थोडा कॉन्फिडन्स कमी वाटतोय त्यांनी पहिल्यांदा मराठी, इंग्रजी आणि अंकगणित सोडवून घ्या म्हणजे तुमचे तिकडचे मार्क्स सिक्युअर होतील. आणि राहिलेला पूर्ण वेळ आहे तो ऍग्रिकल्चरला द्या. कारण त्या वेळामध्ये तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचू शकताय आणि सोडवू शकताय. तर ऍग्रिकल्चरमध्ये सर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे कुठेच. त्यामुळे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे तर हा सगळ्यात पहिला रूल आहे. क्वेश्चन कोणताही सोडायचा नाही. आणि सगळ्यात बेसिक ऍग्रिकल्चरमध्ये तुम्ही सगळे जे क्रॉप्स आहेत, ते क्रॉप्सचे बॉटॅनिकल नेम्स आणि त्याचे फॅमिलीज तोंडपाठ करून जायला पाहिजे. तोंडपाठच पाहिजेत आपल्याला. त्याच्यासोबत रिव्हॉल्युशन्स, क्रांती आहेत, त्याचे फादर कोण आहेत ते विचारलं गेलेलं आहे. ती क्रांती कोणत्या पिकाशी किंवा कोणत्या घटकाशी निगडीत आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यासोबत क्रॉपिंगची सीझन आहेत. आता ग्राउंड लेवलला काम करायचं म्हटल्यानंतर खरीप आहे, रब्बी आहे किंवा झेड सीझन आहेत.
तर ह्या सीझनमध्ये घेतले जाणारे पिकं कुठली आहेत, त्यांचे बोटॅनिकल नेम काय आहेत किंवा त्यांचा हार्वेस्टिंगचा पिरियड किती आहे, त्यांची लाईफ किती आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर एक क्वेश्चन विचारला होता की शेळीचा वाण विचारला होता. तर आज शेळीचा वाण विचारलाय, उद्या म्हशीचा सुद्धा विचारू शकतात. पुढच्या पेपरमध्ये गायीचं विचारू शकतात. म्हणजे असं नाही की एकदा शेळीचा विचारला म्हणजे शेळीचाच विचारतील. तर ते विचारू शकतात दुसरे. तर त्याचे पण मी फोटो काढून एक पीडीएफ बनवलेली आहे. ती सुद्धा मी सरांना पाठवून देतो. तर काऊ, बफेलो आहे, गोट आहे, त्याच्याबरोबर शीप आहे. त्याच्या एक्झॉटिक ब्रीड म्हणजे विदेशातून इम्पोर्ट केलेल्या असतील किंवा स्वतःच्या आपल्या देशाच्या ज्या बनवलेल्या आहेत त्या किंवा क्रॉस हायब्रिड्स असतील त्याच्या, ह्या सगळ्या. त्याचबरोबर सर जे पोल्ट्री फार्मिंग आहे, त्या पोल्ट्री फार्मिंग वरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर सिल्क कल्चर आहे. त्याच्यामध्ये सिल्क कल्चरमध्ये काही खूप जास्त डीप नाही. पण कुठल्या राज्यातला सिल्क कोणता आहे किंवा हा सिल्क जो आपला जो मलबेरीचा जो आहे त्याच्यापासून कुठल्या कलरचा सूत बनवला जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. बेसिक वन लाईनर, खूप जास्त डीपमध्ये जायची पण गरज नाही. एक्सटेन्शनमध्ये आपल्याला मेजॉरिटी स्कीम्स कराव्या लागतील. ज्या पाण्याशी निगडीत आहेत, त्याच्याबरोबर रुरल डेव्हलपमेंटचे आहेत. त्याचबरोबर आपल्या पीएम किसान शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाबद्दल आहेत. आपल्या जमिनीच्या पीक वाढीबद्दल आहेत किंवा इन्कम दुप्पट करण्याबद्दल ज्या आहेत. पीएम किसान असेल, त्यांची विमा योजना असेल, त्यांची पेन्शन योजना असतील, ह्या योजना किंवा बायोगॅस प्रकल्प वगैरे आहेत. ग्रामपंचायती थ्रू राबवले जाणारे. हे छोटे-छोटे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर क्रॉपिंगचे टाइप्स आहेत, की क्रॉपिंगचे टाइप आणि त्यांच्या वापराप्रमाणे कुठले-कुठले मेडिसिनल प्लांट, अरोमॅटिक प्लांट्स असे वेगवेगळे प्लांट आहेत. त्याची पण एक पीडीएफ बनवलेली आहे मी. एकाच पीडीएफमध्ये सर्व गोष्टी. त्याही सरांच्या चॅनलवरून विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करू शकताय. त्या म्हणजे खूप जास्त नाही 60 पानांची आहे, पण त्याच्यातून तुमचे 15-20 मार्क तर आरामात सिक्युअर होतील. एवढे ते पीडीएफ चांगली बनवलेले आहे. त्याचबरोबर हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स आहेत. त्या क्रॉप्सचे पण बोटॅनिकल नेम फॅमिली आहेत आणि क्रॉप्सना ओके, ओके. काय हरकत नाही. तुमचा ऑडिओ आहे, फक्त व्हिडिओ अटकलाय. तोपर्यंत मी बोलतोय तुमच्यासोबत. ऍक्च्युली सरांचा व्हिडिओ अटकलाय, ऑडिओ चालू होता. तर सर आपल्याला पुन्हा एकदा ज्या गोष्टी आहेत की फॉर एक्झाम्पल स्टडीसाठी लागणारं मटेरियल आहे ते सुद्धा सर आपल्याला देणार आहे. ठीक आहे. तर ओके. आपलं जे टेलिग्राम सॉरी सर, इंटरनेट थोडंसं संपलं होतं त्यामुळे बरं झालं ओके, होतं. ओके. तर आता आहे का सफिशियंट आहे का? हो, आहे, काय अडचण नाही. ओके. आणि सर अजून एक बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. क्रॉपिंगचे रिएक्शन्स असतात. ॲलोलोपॅथी असेल, ॲनिडेशन असेल, लेग्युम इफेक्ट, कॉटन इफेक्ट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि आता रिसेंटली विचारला जाणारा क्वेश्चन मी बघितला होता त्यामध्ये, की त्यांनी क्वेश्चन विचारला होता, की नॅशनल ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन एज्युकेशन मॅनेजमेंट जी विचारली होती, नियम, ती कुठे विचारलं होतं? म्हणजे मॅनेज जी आहे ना आपली, चा लॉंग फॉर्म विचारला होता आणि ती कुठे सिच्युएटेड आहे? तर त्या तशाच आपल्याला सगळे रिसर्च स्टेशन असतील, एनआरसीज असतील किंवा संशोधन केंद्रे आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहेत. ते त्यांची फुल फॉर्म्स आणि त्यांचं हेडक्वार्टर्स कुठं-कुठं लोकेटेड आहे, हे आपल्याला एक करावं लागेल. कारण त्याच्यावरती एक क्वेश्चन आपल्याला 100% बघायला मिळेल. सस्टेनेबल ॲग्रीकल्चर आणि ऑर्गॅनिक फार्मिंग ह्या 2 कन्सेप्ट वाचून जावा. कारण त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचे डेफिनेशन किंवा त्याला अनदर नेम काय? सस्टेनेबल ॲग्रीकल्चरला पर्मॅक्युलेचर सुद्धा म्हटलं जातं. तर तिथे पर्मॅक्युलेचर हा जर वर्ड यूज केला तर आपल्याला गडबडायला नको. त्यामुळे त्याचे अल्टरनेट टर्म्स सुद्धा माहीत पाहिजेत आपल्याला. त्याच्याबरोबर जे मेन क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये एक कॉम्पोनंट भेटतो जो त्याला पंजन्सी देतो, कलर देतो, ऑर्डर देतो. तर त्याचा एक चार्ट आहे. तो पण मी सरांना पाठवून देईन. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी मुख्य पिके आहेत, त्याचे महत्त्वाचे वाण करून, त्याचे वाण असतील, भाताचे असतील किंवा हॉर्टिकल्चर मधले असतील, ते महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली जे लोकेशन वाईज पिकवले जातात, त्यांची व्हरायटीज सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. त्याचं पण मी तुम्हाला असं पीडीएफ पाठवून देतो. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला वाटत नाही की उद्याच्या पेपरमध्ये काय अवघड जायला पाहिजे. तर सरांकडून लगेच मला पीडीएफ हे मिळतील मित्रांनो. तर आपलं तुम्हाला माहिती आहे मनीष मानकर नावानं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. 13,000 विद्यार्थी तिथे जॉईन आहेत. त्या हो सर. टेलिग्राममध्ये सर्व जेवढ्या पीडीएफ सर पाठवतील त्या लगेच टाकून देईल. त्या टेलिग्रामची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिली. सर आता हे झालं अभ्यासाबद्दल. थोडा हो मला सर. एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हां सर. तर तुम्ही शेवटी शासकीय कर्मचारी झालात, शेवटी गव्हर्नमेंटमध्ये जॉईन होणार. माणसाच्या आयुष्यामध्ये पद भेटलं, एखादं जॉब भेटला गव्हर्नमेंटचा, की बदल काय होतो? म्हणजे सामाजिक बदल सुद्धा आणि स्वतःचा वैयक्तिक बदल सुद्धा काय होतो?
ते थोडं एक 5 मिनिटात समजावून सांगा. मला वाटतं सर 13 मार्चला आय थिंक काहीतरी रिझल्ट आला होता आपला कृषी सेवकचा. तर तुम्ही आणि 12 याच्यामध्ये तुमचा मार्च हा एक्सपिरियन्स सुद्धा सांगू शकता, की तुम्ही DVला गेले, तिथं तुम्हाला काय अनुभव आला? हां. ह्या पण गोष्टी मुलांना बऱ्या वाटतात. 12 मार्चचा दिवस जेव्हा एएफओचा इंटरव्ह्यू देऊन आलो होतो आणि कॉन्फिडन्स नव्हता. खूप कमी मार्क्स होते मेन्सला. त्यामुळे त्याच्यानंतरचा दिवस आहे ना, तो म्हणजे 12 मार्चचा दिवस आठवत नाही आता एक्झॅक्टली. पण एवढं माहिती आहे, की त्या दिवशी डिप्रेशन खूप होतं. म्हणजे समजत नव्हतं, की पुढची एएफओची ॲडव्हर्टाइज कधी येईल? मग कशी तयारी करणार? यावर्षी व्हॅकन्सीज किती येतील? आणि 13 मार्चचा जो दिवस जेव्हा मी बाहेर होतो कामानिमित्त आणि एका मित्राचा मला फोन आला आणि तुमचा पण मला सकाळी 10 वाजता मेसेज आला होता, की शुभम 12 ते 1च्या दरम्यान कोल्हापूरचा रिझल्ट पब्लिश 100% होणार आहे. कारण आपले प्रयत्न तुमचे चालू होते संतोष सरांचे आणि तुमचे ते म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांना तुम्ही भेटलाय, तुमच्यासारखे नेतृत्व भेटले ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर जेव्हा मला समजलं, मी काय केलं तर 36 नंबरला माझं नाव बघितलं. कोल्हापूर ओपनला 36 जागा होत्या. मी ओपनमधून होतो. तर 36 नंबरला नाव बघितलं तर कुठे सापडलं नाही मला. तिथून खाली नाव बघत आलो वरती तर मला कुठेच सापडेना. एक 15-20 प्लेस खाली आल्यानंतर मला असं वाटलं, की नाही माझं नाव नसणार आहे. कारण टॉप तर करू शकत नव्हतो असं मला वाटत होतं. कारण मला एवढा पेपर सोपा गेलाय. तर माझ्यापेक्षा कितीतरी जास्त अभ्यास करणारे कोल्हापूरमधून फॉर्म भरलेले होते. त्यांना चांगला गेला असेल असं वाटत होतं मला. पण जेव्हा मी 17 नंबरला शुभम फक्त बघितलं आणि जन्मतारीख बघितली माझी. जन्मतारीख जेव्हा माझी मॅच झाली ना, तेव्हा म्हणजे मला समजलं नाही, की मी एवढा म्हणजे ब्लँक झालो असा, की म्हणजे कसा आनंद साजरा करू? कारण पोस्ट छोटी असू दे किंवा मोठी असू दे. 3 वर्षाचे प्रयत्न जेव्हा माझे सार्थ होताना मी बघितले, त्यावेळी मला खूप चांगलं वाटलं. मी वडिलांना फोन करून पहिल्यांदा सांगितलं, तुम्हाला कळवलं, बाकीच्यांना सगळ्यांना कळवलं. मग त्यानंतर सर त्याच दिवशी मला वाटतं दुपारी रिझल्ट लागल्यानंतर रात्री 4 वाजेपर्यंत मी जागा होतो सर. 383 WhatsAppचे मेसेज आणि 97 फोन मला येऊन गेले होते. 97 मिस कॉल पडले होते. मी ज्यांचे उचलले होते ते वेगळे. पण 97 मिस कॉल पडले होते आणि 383 मेसेज पडले होते. मी रात्री 4 वाजेपर्यंत प्रत्येकाला रिप्लाय करत होतो. 300 म्हणजे सगळ्यांना थँक सो मच, थँक सो मच असं 383 लोकांना. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर लोक भेटायला यायला लागले. ज्यांची ओळख नव्हती, अशा लोकांनी सुद्धा अप्रोच केला. असे लोक सुद्धा भेटायला यायला लागले. त्यामुळे ते आणि सगळ्यात महत्त्वाचं सर माझ्यापेक्षा माझ्या आई-वडिलांना खूप जास्त रिस्पेक्ट मिळाला होता त्यावेळी. खूप जास्त रिस्पेक्ट आई-वडिलांना. हे थोडं बघून चांगलं वाटलं. खूप चांगलं वाटलं त्यावेळी. आणि डी गेल्यानंतरचा एक्सपिरियन्स जेव्हा डी गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी जेव्हा रिस्पेक्ट दिला, की भावी अधिकारी तुम्ही आहात. तिथे बसण्याची अरेंजमेंट केली होती किंवा आत घेतल्यानंतर त्यांचं आमच्यासोबतचं बिहेवियर खूप चांगलं होतं. म्हणजे असं वाटत होतं, की काहीतरी केलंय आपण, काहीतरी असं वेगळं केलंय जेणेकरून समाजातला आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आलाय. ह्या गोष्टी खूप चांगल्या वाटल्या. सर तुमचं हे जेव्हा हे शेवटचा जो प्रश्न होता ना माझा, की कसं? तर हे मला सुद्धा ऐकताना माझ्या अंगावर असे काटे आले. कारण संघर्ष 3 वर्षाच्या त्यानंतर तुमचं यश आणि यशानंतर सुद्धा विद्यार्थ्यांप्रती मार्गदर्शन करण्याची इच्छा. दॅट्स ऑल. तर हॅट्स ऑफ सर, तर सॅल्यूट आहे तुम्हाला. सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे चुलते जे आहेत ना, ते शेती करतात आणि त्यांना असं वाटत होतं पहिल्यापासून, की मी कृषी अधिकारी व्हावं. कृषी क्षेत्रात काहीतरी. जेव्हा मी त्यांना फोन केला होता, त्यावेळी ते शेतात पाणी पाजत होते. त्यांना मी ज्यावेळी सांगितलं, की झाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पोस्ट लागली. त्यावेळी त्यांना फोनवरती बोलताय म्हणजे रडले अक्षरशः. फोनवर बोलताच येईना त्यांना. पटकन घरी आले आणि त्यांनी घरी सांगितलं, की असं-असं सिलेक्शन झालं म्हणून. म्हणजे त्यावेळी एवढं असे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला हॅपी मोमेंट होता आणि आनंदाचे अश्रू होते. त्यावेळी भरपूर म्हणजे मित्रांनी कॉन्ग्रॅच्युलेट केलं सगळ्यांनी. म्हणजे जी गावातली लोकं जाताना तोंडाकडे बघत नव्हती. आज प्रत्येक जण मला विचारतोय, की "साहेब जॉइनिंग कधी आहे? सर जॉइनिंग कधी आहे तुमचं? ऑर्डर आली का? किंवा कोणत्या एरियामध्ये मिळालंय? आमची ओळख ठेवा, आम्हाला मदत करा." असं तसं म्हणजे प्रत्येक जण रिस्पेक्ट देते त्याला बघून खूप चांगलं वाटतंय. त्यांना एक एनर्जी मिळाली, की आज आपल्याला ह्या पदावरून चांगलं काम करायचंय. शेतकऱ्यांची जेवढी होईल तेवढी मदत करायची आहे. आणि कारण 3-4 वर्ष जे अभ्यास केला त्याच्या पाठीमागे पर्पज एक होता, की ग्राउंड लेव्हललाच काम करायला मिळालं पाहिजे. आता ह्याच्यापुढे नाबार्डचं एक ड्रीम आहे. ते सगळ्यात सक्सेसफुल बनवायचं आहे. कारण एक जिल्हा रिप्रेझेंट करायला मिळतोय. तर त्या जिल्ह्यातली पूर्ण वित्त संस्था जर आपल्या हाताखालून माझ्या सहीमुळे जर तिथलं वित्त संस्था पुरवठा शेतकऱ्यांना होत असेल, तर सर त्याच्यापेक्षा मोठी फिलिंग ह्या जगात कुठलीच नाही. कुठलीच नाही. जिल्हाधिकारी सुद्धा नाही. जर शेतकऱ्यांपर्यंत जर आपला फंड पोहोचतोय नाबार्डचा, ज्या रस्त्यावरून तुम्ही, आम्ही, गावातले लोकं, शेतकरी लोकं प्रवास करतात, त्या रोडसाठी जर आपला फंड पोहोचत असेल, तर सर ती म्हणजे बेस्ट मोमेंट आहे जगातली. ती खूप चांगली मोमेंट आहे. त्याच्यासाठी सर एनर्जी ठेवून ते करावंच लागणार आहे.
टाळ्या वाजवा वाटताय सर मला तुमच्यासाठी. आणि दोन म्हणजे एकच शब्द आहे तो, परंतु त्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये दोनच शब्द बोलतो तुमच्यासाठी. एक म्हणजे अविश्वसनीय आणि दुसरं म्हणजे अनबिलिव्हेबल. बस तुमचा हा थँक्यू प्रवास सर्व विद्यार्थ्यांनी ऐकावा ही माझी स्वतः इच्छा आहे. जरी जी मुलं आता जॉईन झाली असेल त्यांनी सुरुवातीपासून व्हिडिओ बघा. या व्हिडिओमधून तुम्हाला सर्व मिळणार. अभ्यास कसा करायचा, काय काय डिप्रेशन, सक्सेस मिळाल्यावर काय, सर्व तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर हो शुभम सर. सर आपल्याला 200 जणांनी लाईव्ह बघितलंय. आता सुद्धा 200 प्लस जण लाईव्ह आहेत. शेवटचं तुम्हाला विद्यार्थ्यांना काय सांगायचंय ते आपण थांबूया. ओके सर. काय नाही, आता जे फ्रेश ग्रॅज्युएट्स असतील किंवा जे 2-3 वर्षापासून प्रयत्न करत असतील, फक्त होप्स हरू नका. कारण ज्याचे प्रयत्न खूप चांगले आहेत त्याला एक अपॉर्च्युनिटी नक्की येणार आहे. माझंच उदाहरण 3 वर्ष एएपओ करत होतो आणि जे देवाचा प्लॅन काहीतरी वेगळा होता. मी एएपओ केली असती तर बाहेरच्या राज्यात जायला लागलं असतं. देवाने अशी एक संधी दिली की माझ्याच घराजवळ राहून, माझ्याच जिल्ह्यात राहून मला शेतकऱ्यांची सेवा करता येते. आणि पोस्ट छोटी असू दे, मोठी असू दे, माझं जे केलेलं कष्ट होतं ते आज सार्थ झालंय. त्याच पद्धतीनं तुम्ही कुठली युपीएससी करत असाल तर तुम्हाला उद्या 2025 ची ऍड आहे एमपीएससीची, ती सोपी जाऊ शकते. जर तुम्ही बँक एक्झाम्स करत असाल तर त्याच्यापेक्षा आपल्या सरळ सेवेच्या एक्झाम तुम्हाला सोप्या जाऊ शकतील. आणि पुढच्या येत्या 2-3 वर्षामध्ये किंवा विधानसभेच्या आधी पण मास रिक्रुटमेंट होऊ शकतात. नगर परिषदची ऍडव्हर्टाईज आहे. कृषीच्या विद्यार्थ्यांना सांगायचंय की कृषी सहाय्यक विद्यापीठची, कृषी सेवकची जर मॅनेज झाली तर त्यांची ऍडव्हर्टाईज परत येऊ शकते. कारण मास रिटायरमेंट आहे हे मी खूप वेळा ऐकलंय सगळ्यांच्याकडून, सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडून. एफसीआयची ऍडव्हर्टाईज सर यावर्षी 100% मिळणार आहे आपल्याला. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची 2022 मध्ये आली होती, ती आता 2024 मध्ये परत येऊ शकते. एएफओची सर सगळ्यात मोठी जाहिरात यावर्षी येण्याचे चान्सेस आहेत. कारण यावर्षी एएफओची एक्झाम खूप अलीकडे घेतलेली आहे. तर आपल्याला डेफिनेटली 1000 प्लस वॅकन्सीज, 1000 पेक्षा जास्त वॅकन्सीज एएफओला. आणि बरोबर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला नाबार्डची सुद्धा ऍडव्हर्टाईज मिळणार आहे. तर कन्सिस्टंटली वर्क करत राहा. मी स्वतः सुद्धा पोस्ट मिळाली असून सुद्धा प्रयत्नात आहे. ह्याच्यापेक्षा अजून मोठे स्टेपला. जेव्हा कधी मला काही मटेरियल मिळत जाईल त्यावेळी मी सरांना कॉन्टॅक्ट करून त्या त्या गोष्टी पाठवत असतोय ग्रुपवरती. का तर मी ज्या गोष्टी आम्हाला कोणी सांगायला नको, तर आमचे अनुभव कोणीतरी दुसऱ्याने ऐकले तर त्यांचं 1-2 वर्ष वाया जाण्यापासून वाचू शकतं. आमचे 3-3 वर्ष वाया गेले. त्याच्यापेक्षा त्यांचं 1-2 वर्ष कमी राहून त्याच्या अगोदर जॉब मिळू शकतो. आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी नक्कीच म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट जॉबचं स्वप्न बघावं आणि ते पूर्ण करून दाखवावं. कारण एक घर जे आहे, एक गव्हर्नमेंट ऑफिसर झाल्यानंतर तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्यांना पैशापेक्षा जो सोशल स्टेटस जो मिळतो, तो सर सगळ्यात खूप इम्पॉर्टंट आहे. खूप म्हणजे त्याच्यामध्ये अ, काहीच त्याच्यासमोर काहीच नाही सर. सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. तुम्हाला आलेलं अपयश सुद्धा क्षुल्लक आहे त्याच्यासमोर. त्यामुळे कन्सिस्टंटली वर्क करत राहा. एक्झामचा पॅटर्न बघून घ्या. त्याच्यावरती काम करा. प्रॉपर स्ट्रॅटेजी करा, की तुम्हाला दिवसातले किती तास अभ्यास करायचा आहे आणि किती तास तुम्ही डिव्हाईड करायचे. ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्याला कमी वेळ द्या. ज्या अवघड वाटतात त्याच्यावरती कन्सिस्टंटली काम करा. येणाऱ्या पेपरच्या अगोदर प्रॉपर प्लॅन करून त्याला रिव्हिजन सेशन्समध्ये डिव्हाईड करा. 10 महिने, 11 महिने एक्झामला असतील तर शेवटचे 3 महिने सोडून अलीकडे प्लॅन करा, की आपल्याला एवढ्यामध्ये सिलेबस संपवून 2 रिव्हिजन घ्यायचे आहेत. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही 15 दिवस, 10 दिवसामध्ये एक रिव्हिजन संपवू शकताय. अशा पद्धतीनं. हे जर प्रॉपर केलं तर सगळं होऊन जाईल. मी माझं नाबार्डचं एक शेड्यूल सरांना पाठवून देतो. की त्याच्यामध्ये मी एका महिन्याचं एक एक्झाम्पल, उदाहरण म्हणून मी बनवतो, की सगळ्या सिलेबसला मी एकाच महिन्यात कव्हर केलं होतं. फक्त एका महिन्यामध्ये कॉम्प्युटर, इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज, जनरल नॉलेज 6 महिन्याचं, त्याच्यासोबत पीआयबी सेशन्स, करंट अफेअर्स, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग, फूड टेक्नॉलॉजीची 8 सेमिस्टरच्या नोट्स, ऍग्रिकल्चरची 2 पुस्तकं, एएफओचा सिलेबस, कॉम्प्युटर, डिसिजन मेकिंग, इंग्लिश, क्वांट, रिझनिंग, एवढे सगळे सेशन्स मी 1 महिन्यामध्ये पूर्ण कव्हर केले होते. प्रॉपर मॅनेज करून. 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत. त्याचं मी एक एक्झाम्पल सरांना पाठवून देईन. त्याच्या पद्धतीनं तुम्ही तुमचे सेशन्स अरेंज करू शकताय. त्याचा नक्की फायदा होणार आहे 100%. सर एक 2 मिनिटात विद्यार्थ्यांचे कमेंट घेऊ का, त्यांचे काही प्रश्न असतील हां तर? सर, सर. काय अडचण नाही. मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. परंतु त्याआधी मला म्हणजे भरून आलाय आतमधून खूप. कारण शुभम सरांचे वडिलांची कमेंट आहे. मनीष सर यामध्ये आपलं क्रेडिट फार मोठं आहे. मी शुभम सरांचे वडील म्हणून सांगतोय. सर मी खरं मनापासून सांगतोय, की तुम्ही या भारत मातेला एवढा चांगला अधिकारी दिलाय त्याबद्दल हा पूर्ण महाराष्ट्र आणि भारत तुमचा खूप खूप आभारी आहे सर. धन्यवाद सर. तुमचे ते जर काही लाईव्ह प्रश्न बघत आहेत. असतील त्यांना पाठवली होती मी लिंक. लाईव्ह बघत आहेत ओके ते. ओके. हा हा.
मित्रांनो, तुमचे जर काही प्रश्न असतील अभ्यासाबद्दल किंवा कृषी सेवक ग्रामसेवक बद्दल ऍग्रीच्या एक्झाम बद्दल तर विचारू शकता शुभम सरांना. आपण 1-2 मिनिटात घेऊन टाकूया. सर ती पेसाची कमेंट पडत आहे त्याच्यावरती. नाही, तर पेसाबद्दल मी बोलेल सर. पेसाबद्दल सांगितलेलं आहे की हो, सुभाष हो. शेळके सरांनी ट्विट पण केलेलं आहे त्याचं, की पेसाचा निर्णय लवकर होऊन पुढच्या 1 महिन्याभरात त्यांच्या परीक्षा घेण्याचं त्यांना म्हणजे पूर्ण प्रोसेस करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे ते होऊन जाईल, काही अडचण नाही. पवन सर कोणतरी विचारत आहेत सर पेसाबद्दल. एक समाधानची कमेंट आहे. ते आपल्या ऍग्रीकल्चरशी निगडीत आहे. इसेन्शियल बुक सोबत आणखी कुठलं एखादं बुक रेफर करावं का? सर आता कसं आहे, इसेन्शियल आणि आपलं जे नेमराज सुद्धा आहे, हे दोन्ही सिमिलर बुक आहेत. त्यामुळे इसेन्शियल बुक मधून सर म्हणजे बऱ्यापैकी मला असं वाटतं की 70 ते 80% कव्हर होतो सिलेबस. त्याच्यासोबत जोडीला बऱ्याच काही पीडीएफ्स आहेत माझ्याकडे अवेलेबल, जे मी स्वतः रेफर केले होते. नाबार्डला असेल किंवा एअपोला असेल. मी तुम्हाला पाठवतो. त्या तुम्ही टेलिग्राम चॅनलला पिन करा आणि एक फोल्डर बनवून पिन करता येत असेल तर ते करा किंवा एक वेबसाईटवरती बनवून करता येत असेल ते करा. तर आपल्याला त्या पीडीएफ्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या पण युजफुल राहणार आहेत. मग त्याच्यामध्ये काही पीडीएफ मी ऍग्रीकल्चर कोचिंगच्या पण वापरल्या होत्या, आपल्या वाधवा सरांच्या. काही वापरल्या होत्या ऍग्री ऑफिसर्स चॉईस म्हणून एक ग्रुप आहे, म्हणजे एक क्लास आहे मोठा. त्यांच्या पण फ्री पीडीएफ होत्या. ते पण मटेरियल युज केलं होतं. आणि सारथीचं पण एक बुक आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रीकल्चर सिद्धेश्वर कोंगे सरांचं. ते खूप मोठं बुक आहे. पण खूप चांगलं बुक आहे. यूपीएससी लेवलच्या एक्झामला सुद्धा ते बुक रेफर केलं जाऊ शकतं. एवढं चांगलं बुक आहे. तर हे करू शकताय. पण सर इसेन्शियल्स ऑफ ऍग्रीकल्चर आहे ना, बेस्ट आहे सर. म्हणजे एक डिप्लोमा धारक असू दे किंवा दुसरा कोणी असू दे. थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे. ओके. काही हरकत नाही. एक शेवटचा प्रश्न फक्त. हां सर. डिप्लोमावाले मुलं जे म्हणतात ना, की सर आम्ही काय करावं? आमच्याकडे आम्हाला मटेरियल मिळत नाही मराठीत. त्यांना फक्त एकदा शेवटचं चांगलं सांगून दे समजावून, की त्या माणसाने खरंच अभ्यास केला पाहिजे डिप्लोमावाल्यांनी. नाही बरोबर. डिप्लोमावाल्यांसाठी मी आधी पण बोललो सर, की ज्यांनी डिप्लोमा करून ग्रॅज्युएशन केलंय, त्यांनी 100% एपोला अटेम्प्ट करा. तुमचे 1 अटेम्प्ट जाऊ दे, 2 जाऊ देत, पण 100% करा. कारण तुम्हाला एकदा दोनदा त्याचा अंदाज आला ना, तर तुमचा इतका जबरदस्त अभ्यास होणार आहे, की परत कृषी सेवक कधी ना कधीतरी येणारच आहे. 2-3 वर्षानंतर येणारच आहे. पण ती येताना 2,000, 2,500 अशी पण येऊ शकते परत. मग त्यावेळी सिलेक्शन तुमचं 100% झालं पाहिजे. यासाठी प्रयत्न करा आणि विद्यापीठ कृषी सहाय्यकमध्ये तुम्हाला रिझर्व्ड जागा आहेत. ते एक महत्वाचं आहे. आणि सर म्हणजे मला सांगायला आवडेल, की सर फूड टेक्नॉलॉजी करून मी ऍग्रीकल्चर करू शकतोय. तर सर डिप्लोमाला विद्यार्थी डिग्रीवाल्याला 100% हरवू शकतोय. 100% आणि फक्त डेडिकेशन पाहिजे सर. सर मला एक असं ऍड करावं असं वाटते. जरी त्या मुलाची डिप्लोमावाल्याची डिग्री नसेल झाली, तरी तो त्याने एफओचा अभ्यास केला चालते ना, काय प्रॉब्लेम आहे? चालतोय, काही प्रॉब्लेम नाही. जर त्यांची एक्सटर्नल जरी डिग्री पूर्ण होत असेल, तर ते एपोला अप्लाय करू शकतात. आणि जर त्यांना कृषी सेवकच टार्गेट करायचं असेल, कृषी सहाय्यक विद्यापीठ टार्गेट करायचं असेल, ग्रामसेवक टार्गेट करायचं असेल, तर त्यांना एपोचा अभ्यास खूप आहे सर, मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा सर हे एक बुकच खूप इम्पॉर्टंट आहे त्यांना. एवढं बुक बरोबर. करणारा विद्यार्थी सर स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे मीच नाही, तुम्ही राहुरीमधल्या बऱ्याच लोकांना विचारा, पुणे युनिव्हर्सिटी मधल्या विचारा. प्रत्येकाचं एकच असते, की आम्ही कुठलीही परीक्षा असू दे, इसेन्शियल्स ऑफ ऍग्रीकल्चरची एक रिव्हिजन पूर्ण केल्याशिवाय जातच नाही कुठे. आपले संतोष लहाने सर सुद्धा जुळले, त्यांची कमेंट आहे. अभिनंदन हो. शुभम सर. पुढील वाटचालीत शुभेच्छा. मनीष मानकर सरांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे एवढं करत आहात, आपल्या सॅल्यूट आहे. सर तुम्ही संतोष सुद्धा संतोष लहाने सरांमुळे ऍक्च्युअली संतोष एक्झाम लहाने सरांचं सर खूप मोठं योगदान आहे. खूप मोठं बरोबर, योगदान आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच एवढा लवकर रिझल्ट लागला. नाहीतर बरोबर. सर आम्हाला खूप वाट बघायला लागली असती इतक्या दिवसांसाठी. आणि सगळ्यात महत्वाचं कसं, की घोटाळा होऊ शकला असता, हे एक चान्सेस होते. डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मला सरांनी एका सांगितलं, की तुम्ही विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवून जे लवकर निकाल लावायला लावला, त्याच्यामुळे हा रिझल्ट आचारसंहितेच्या आधी लागला. नसेल तर याच्यामध्ये अशी नावं ऍड झाली असती, म्हणजे होऊ शकली असती. चान्सेस होते, की काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला असता. मग परत तुमचा टाईम गेला असता. तर सर म्हटले, तुमचं एकजूट खूप चांगलं आहे आणि म्हटले बऱ्याच लोकांना म्हटले मी बघितलंय लेटर वगैरे देताना. म्हटले खूप चांगलं काम केलं तुम्ही. कृषी युवा शक्तीची संघटना आहे ना, ती खूप चांगलं काम करायलंय. आणि सर लवकरच विद्यापीठासाठी प्रयत्न करूया. त्याचबरोबर सर कृषी सहाय्यकसाठी सहाय्यक कृषी अधिकारीचा जी-आर पण आहे. त्याच्यासाठी पण विद्यार्थ्यांची एकजूट आहे चालू. करूया प्रयत्न. अशाच बऱ्याच ॲडव्हर्टाइज लवकर विधानसभेच्या आधी यावे यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. सिस्टममध्ये जाऊन जितकं काही करता येईल तितकं 100% तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, तर सेशनला वाइंड अप करतोय. तर श्री शुभम चौगुले सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार आपल्या चॅनल थँक यू कडून. सर. आणि तुमचे वडील श्री एकनाथ चौगुले, राईट? हां सर. त्यांचा सुद्धा मी खूप आभारी आहे, की कारण तुम्ही असा पुत्र या महाराष्ट्राच्या प्रशासकीय कार्याला दिलाय. त्याबद्दल खरंच सर्व चौगुले कुटुंबाचं मी आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना सॅल्यूट थँक यू करतो सर. आणि थँक यू सो शुभेच्छा. मच.
परत थँक्यू कधी सर. सर आपल्याला चॅनलवरती तुमच्याकडून काही गायडन्स लागलं तर नक्कीच या. हो सर, हो आणि नक्की. तुम्हाला कृषी सेवक नाही फक्त, तर तुम्ही नाबार्ड ग्रेड ए पोस्ट सुद्धा काढावी ही आमची अपेक्षा आहे. यासाठी सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो सर. हो सर, हो सर. मी सगळ्या धन्यवाद. गोष्टींचं मटेरियल तुम्हाला सर टेलिग्रामला पाठवतो. विद्यार्थ्यांना लगेच फॉरवर्ड करा, म्हणजे एक उद्याच्या येणाऱ्या एक्झामसाठी त्यांना लवकर अभ्यास करायला बरं. मुलांना तुम्हाला म्हणजे जे सर आज रात्री मटेरियल पाठवतात हे लगेच मी 5 मिनिटात टाकून देईन टेलिग्रामला. पण टेलिग्राम कसं जॉईन करायचंय, तर टेलिग्रामवरती फक्त मनीष मानकर लिहा. तिथं 13,000 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, तो जॉईन करा. तसा नसेल होत तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक दिली किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन करून घ्या. ठीक आहे सर, चला, कृषी धन्यवाद. सेवक जॉईनिंग बद्दल एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये. 2 मिनिट. ओके ओके. कृषी सेवक जॉईनिंग बद्दल तर कोल्हापूर हा. डिपार्टमेंटची कृषी सेवकची जी जॉईनिंग आहे ती ऑन ऑर बिफोर 1 जुलै होऊ शकते. 1 जुलैच्या अगोदर. कोल्हापूरची. हा, आणि बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत त्यांची विदिन पुढच्या 15 दिवसात, म्हणजे 15 जुलैच्या अगोदर अगोदर सगळ्यांना हजर करून घेतलं जाईल. म्हणजे 8ही विभागाचे 15 जुलै पण जॉईनिंग येऊ शकतात. हो, हो. आणि हे पण समजते की जे ट्रेनिंग आहे ते जॉईन झाल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये ट्रेनिंगचे बॅचेस अनाऊन्स होणार आहेत. अच्छा, हा वॅकन्सीज सर, ट्रेनिंग बद्दल एक सांगा बरं. ट्रेनिंग हा. कुठं असते काय? ट्रेनिंग आता जेवढी मला प्रायमरी इन्फॉर्मेशन भेटले त्याच्या पद्धतीने समजले की 45 दिवसाचं कंटिन्युअस ट्रेनिंग आहे. कंटिन्युअस. त्याच्यामध्ये मला असं पण समजले की शनिवार रविवारची सुट्टी सुद्धा नाही आहे. म्हणजे एकदा तुम्ही डे 1 ला जॉईन झालात तर कंटिन्युअसली डे 45 पर्यंत करायचं आहे. हॉस्टेल राहण्याची सोय आहे. आपल्याला चांगली 5 स्टार VIP सोय आहे. खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यांच्याच बसमधून ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणजे असं प्रायमरी इन्फॉर्मेशन समजलेत मला. 45 दिवसात ट्रेनिंग. आमची कोल्हापूरची 5 बॅचेसमध्ये डिवाइड केलेलं आहे आम्हाला. आणि अजून अनाऊन्स झालेलं नाही. जॉईनिंग नंतर 8 दिवसामध्ये वेटिंग क्लिअर करून घेणार आहेत. वेटिंग क्लिअर झाल्यानंतर पुढची प्रोसेस फास्ट घेणार आहेत. 5 बॅचेसमध्ये ट्रेनिंग आहे. 45 दिवसांचा एक सेशन. म्हणजे ट्रेनिंग एक कुठे होते बॅच. सर? ट्रेनिंग कुठे होते? रुरल ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन टेक्नॉलॉजीची जी आपली आहे इन्स्टिट्यूट रामेती, त्याच्यामध्ये रामेती. प्रत्येक डिपार्टमेंटला दिलेलं आहे. पुण्याची आहे ती मोशीमध्ये आहे कुठेतरी. कोल्हापूरची बावड्यामध्ये आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला विभागाला दिलेले तिथे. सर, मी सेकंड इयर BSc ऍग्रीला आहे. MSc करावं की बँक MPSC ऍग्री करावं, प्लीज थोडं गाईड करा. सर, सेकंड इयरला आहे BSc ऍग्रीच्या. तो म्हणतो MSc करायचं की MPSC ऍग्री किंवा बँकिंग कडे वळायचं. सर, MSc हा एक बॅकअप म्हणून खूप चांगला ऑप्शन आहे ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये कधी कधी म्हणजे लकचा फॅक्टर पण असा आहे की कन्सिस्टंटली 1-2 मार्क मध्ये होऊ शकतं. तर MSc हा एक असा ऑप्शन आहे जो तुम्हाला टीचिंग प्रोफेशन मध्ये घेऊन जातो. ऍग्रिकल्चरचा अभ्यास आणि एक जॉब करत करत तुम्ही तुमची प्रिपरेशन करू शकता. सुरुवातीचे 1-2 वर्ष तुम्ही तशी अभ्यास करू शकताय खूप चांगलं. पण जर अपयश येत असेल तर MSc हा एक बॅकअप ऑप्शन राहतो त्यावेळी. आणि जर AFO ची प्रिपरेशन जर केली, आता MPSC ची प्रिपरेशन त्यांना करायची असेल तर सगळ्यात मोठा टास्क आहे राज्यसेवा क्रॅक करावी लागेल. आणि दुसरी गोष्ट रायटिंग प्रॅक्टिस हात तोडून घ्यावे लागणार आहेत खूप खूप जास्त. कारण 200 मार्कचे 2 पेपर लिहायचेत आणि 20-20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यामुळे ते खूप जास्त रायटिंग आहे. तसा ज्याचा डिस्क्रिप्टिव्हचा खूप चांगला अभ्यास आहे त्याने ते प्रेफर करावं. त्याच्यामधून त्यांचे ऑटोमॅटिकली AFO होऊन जाणार आहे. जेव्हा तुम्ही वाईड अभ्यास करता त्यावेळी तुमचा ऑब्जेक्टिव्ह होऊन जातो. पण ज्याला फक्त ऑब्जेक्टिव्ह सेशनवरती जायचं त्यांनी AFO आणि नाबार्ड ह्याच्यावरती फोकस केला तरी चालेल. MSc करून तुम्ही जॉब जॉईन झाला तर 2 वर्षानंतर तुम्हाला RRB SO ची अपॉर्च्युनिटी ऑटोमॅटिकली जॉईन होते. त्यामुळे ते एक ऑप्शन आहे. चॉईस तुमची आहे की तुमचा किती अभ्यास चांगला आहे. सौरभ चौगुले सरांची कमेंट आहे, सर फ्युचर नाबार्ड ऑफिसर शुभम सर. तर होणारच आहे. पण पुढचा इंटरव्ह्यू मध्ये सौरभ सरांचा घ्यायचा चॅनलवर आपल्याला. सर, सौरभ चौगुले माझे म्हणजे भाऊ आहेत. ते वेटिंग मध्ये कोल्हापूरच्या 3 नंबरला नाव आहे त्यांचं. 145 मार्क स्कोर आहे त्यांना. त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा घ्यायचा आहे मला इथं. वेटिंग मधून सिलेक्शन मध्ये आलेत. चला चालेल. सर, शुभरात्री सर. गुड नाईट तुम्हाला. काळजी घ्या. ओके सर. ओके. चलो गुड नाईट. चालेल सर. ओके. थँक्यू. करतो सर एंड. ओके. ओके.